इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्सतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्मिळ वस्तूंच्या प्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे। भारतीय संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। संस्थेच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक श्याम नारायण मुंडे, इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्सचे अध्यक्ष किशोर चांडक, उपाध्यक्ष कमलेश मोतीवाले, प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक श्याम मोटे आणि शशिकांत ढोणे, सचिव शरद बोरा, डॉक्टर अजित वर्तक, पुना गाडगीळचे अजित गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते। बालगंधर्व कलादालन येथे आयोजित हे प्रदर्शन शुक्रवार 25 मे पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळात रसिकांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे। या प्रदर्शनात 2 इंचापासून ते 2 फुटापर्यंतचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे दुर्मिळ माउथ ऑर्गन, चांदीची दुर्मिळ पाकिटं, घड्याळे, कॅमेरे, जमिनीतील दुर्मिळ खनिजे, शिरस्त्राण, महाभारत आणि रामायणातील प्रसंगावर आधारित दुर्मिळ पेंटिंग्स, विड्याची पाने ठेवण्याचे नक्षीदार डबे, धातूंपासून बनवलेल्या आजोबांच्या काठ्या, शंख, शिंपले, रेडिओ, हिटलरचा पत्रव्यवहार, 100 वर्षापूर्वीच्या दिनदर्शिका अशा वैविध्यपूर्ण दुर्मिळ वस्तूंचा खजिना रसिकांना बघायला मिळणार आहे। या प्रदर्शनात पुण्यासह राज्याच्या अन्य भागातील विविध संग्राहकांनी त्यांच्याकडील दुर्मिळ वस्तूंचा खजिना मांडला आहे। नमस्कार, मी श्याम मोटे, जॉइंट सेक्रेटरी, इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम तर्फे तुम्ही हे प्रदर्शन आम्ही लावलेलं आहे। गेली 30 वर्ष आम्ही या प्रदर्शनाचं प्रयोजन करतो। बालगंधर्व कलादालनात हे दरवर्षी असतं आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे हिटलरचे पत्र, ओरिजिनल पत्र, हिटलरच्या वापरातल्या काही वस्तू, नंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जुनी 100 वर्षापूर्वीची पॉकेट वॉचेस, नंतर 2 इंचापासून ते 2 फुटापर्यंत तोंडाने वाजवायच्या माउथ ऑर्गनचं कलेक्शन, खनिज, जुनी सह्यांचे कलेक्शन आणि रामायणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या रामायणातल्या सर्व गोष्टींचे लिथोग्राफ पेंटिंग, जवळ 50 ते 70 वर्षापूर्वीच्या या सगळ्या गोष्टी आहेत। पानाचे डबे आहेत, जुने 100 वर्षापूर्वीचे कॅमेरे आहेत, तुम्ही माझ्या मागे बघू शकता ती वेगवेगळ्या चिलखतं आहेत, शिरस्त्राणं आहेत, अशा सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन आम्ही यावर्षी मांडलेलं आहे। किती तारखेपर्यंत हे 23 तारखेपासून 25 तारखेपर्यंत आहे, तरी नागरिकांनी भरपूर त्याचा लाभ घ्यावा आणि हे संपूर्ण मुलांसाठी, फॅमिलीसाठी, सगळ्यांसाठी विनामूल्य आहे।